बसू द्या. माझ्या समोरचे जरा साहेब ह्या केसच्या सगळे समोरचे रोहित बोरे पाटील यांनी माझ्या आवाजाचं कौतुक करून मला 200 रुपयाचं बक्षीस दिलं. हो हलगीवर हो 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 नंदूभाऊ दोन्ही पोर हातात धरा एकदा. हे बाळांनो थांबा. रवींद्र खेरे पॅनल हात वरती करा. महाराज चॅम्पियन कुठे सराव करतो रवींद्र? परांड्याला सराव करतोय. नवनाथ जगताप असतो यांचा पट्टा आहे. हनुमंत काळे हात वरती करा. कंदरला सराव करतोय. उमेश काका इंगळे असतातचा पट्टा. नंदूभाऊ ही कुस्ती 1 लाख रुपयाची वस्तुस्थिती आहे. आज 51,000ला दोन्ही पोरे खेळायला तयार झाल्या. कुस्तीला सुरुवात करा. कुस्तीला प्रारंभ होतोय. दोघांना नियम अटी सूचना देत आहेत. नंदूभाऊ कुस्ती कशी दिली जाते कशी दिली जात नाही याचं मार्गदर्शन चालू आहे. अंतर्गावचं वर्ग परांडा तालुक्यातलंच गाव. दोघांना समज दिली जाते. वादळापूर्वीची शांतता. स्वप्नील भैया दादांचा भव्य सत्कार मला सांगा. वैराग भागचे लोकप्रिय दबंग अंदाजाचे नेते. कुणी फोन करा. प्रत्येकाचं कामच होतंय. माझी अशा अडचण आहे काम होतंय. असे संतोष दादा निंबाळकर आपला सन्मान ही कुस्ती झाल्या अगोदर सत्कार होईल. विठ्ठल बिरदेव केसरी कुस्ती मैदानाच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून आपण आलात आणि वेळात वेळ काढून या कुस्ती मैदानाला वेळ दिला म्हणून दादांचा सन्मान करतील. मग 1 नंबरची कुस्ती लागेल. ही ए चिमुकल्या बाळा जरा फिरतर हा तगडी कुस्ती नंबर 1 चे पैलवान विजय शिंदे शाहरुख खान आखाड्यावरती चला. बाळा पलीकडच्या साईडला जाऊन उभा राहते. बाळा तो तिथं पैशाची बॅग घेऊन उभा आहेत का बाळासाहेब? तिकडे जा. हा कुस्ती बघा. दोन्ही पायाला निक्या परिधान केलेला. रवी खैरे नाव आहे त्या पोराचं. परांड्याला सराव करतोय. महाराज चॅम्पियन नवनाथ जगताप असतातचा पट्टा. हे बाळा हातात हात द्या. मारामारी करू नका. आपण पैलवान आहे. खेळाडूवरतीनं लढा. अटॅक प्रति अटॅक. धाव धावाची उकल उधळण झाली पाहिजे. दोन्ही पायाला निक्या परिधान केलेला रवींद्र खैरे पैलवान परेडाला सराव करतो. महाराज चॅम्पियन नवनाथ जगताप असतातचा पट्टा आहे. तर हनुमंत काळे हा कंदरला सराव करतो. उमेश काका इंगळे असतातचा पट्टा. तेवढी तगडी कुस्ती आणि तेवढ्या तगड्या कुस्तीला पंच नंदूभाऊ असे दांडगे पंच असले की निर्णय चुकत नाही. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं था बेटा. हौसले से उड़ान होती है. हौसला बुलंद होना चाहिए. असे रंगलेलं कुस्तीचं मैदान इरलेवाडीचा मोठा अटास केला. महिनाभरी पोर पायाला भिंगरी बांधून झटतात. आज कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज चमकायला लागलंय. केलेल्या कामाची पोच पळती आज या कुस्ती मैदानाच्या सगळ्या सदस्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागली. दुहेरी पटाला लागला. त्याचं रवी खैरे हल्ला दुडकवला. त्याचं नाव हनुमंत काळे. दोन्ही पोरं हुशार आहे. जल्ला कुस्ती पोचली त्यांनी जरा टाळ्या करा घेऊन जोडतात. काही शांतता असते ते इरलेवाडीच्या कुस्ती मैदानाला बघायला भेटते. टाचणी पडली तर आवाज येईल. आणि खऱ्या अर्थानं कुस्त्या जोडणाऱ्याचं मी कुस्ती निवेदक मोशन आता आणि कुस्ती शौकीन सगळ्यांच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत करतोय. ठकास महाटक कुस्त्या जोडल्या. महाराष्ट्रातली अव्वल दर्जाची पोरं इथं आणली. पंढरपूरला वारकऱ्याचा मेळावा भरतोय आणि इरलेवाडीला पैलवानाचा मेळावा तुमच्या माध्यमातून भरलाय. खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र आहे. अवघाची रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग. मोगरा फुलाला रात्रीच्या 10:30 वाजल्या तरी प्रेक्षक जागा सोडायला तयार नाही. ही कुस्तीची किंमत आहे. हे लाल मातीशी नातं जोडलेलं आहे. पैलवानकी करणं काही एवढं सोपं नाही. पैलवान काय कोणाला बी म्हणतात होय. पैलवान म्हणजे काय? संसदेच्या रक्ताला उकळी फोडणारा ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन लाल मातीचा रोज घामाने चिखल करणाऱ्या त्या शूरांना वीरांना पैलवान म्हणतात. पैलवान काय नुसतं तालमीत गेलं टाचालाल केलं गावभर हिंडला पैलवान होत नाही. 10 वर्ष घासावं लागते. 10 वर्ष
तेव्हा कुठे नावा पुढे पैलवान लागतंय. एवढं सोपं असतं तर गल्ली गल्ली बोळात पैलवान मावले नसते. पैलवान घरात तयार करा, काळाची गरज आहे. कोणावर हात उचलण्यासाठी नव्हे तर उचललेला हात वरच्यावर धरण्यासाठी तरी घरात एखादा पैलवान तयार करा. बोट कायमची धरून बसू नका. डावापुरती बोट धरली साहजिक आहे आणि बोट मोडूही नका. बोट कोण कोणाची मोडते? शेजारी शेजारणीची बोटी मोडते. आपण पैलवान पैलवान. आणि रविभाऊ शिंदे आणि त्यांचे बंधू गंगाराम शिंदे भावाभावाच्या जोडीनं राम लक्ष्मण जोडीनं चालू कुस्तीला ना 200 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. भारती भाऊ तुमच्याकडे धरा. वैरागचे लोकप्रिय मेंबर नानासाहेब धायगुडे या कुस्ती मैदानाचा पाया भक्कम केला असं स्वप्नील भैया सांगताय. पण तुम्ही आता कायमस्वरूपी या पोरांच्या पाठीमागे उभा राहा. हे मैदान उत्तरोत्तर वाढत चालणार आहे. अजून यापेक्षा मोठ्या मोठ्या कुस्त्या घेण्याचा संकल्प भैयासाहेब डोरे आणि स्वप्नील भैया देवकर यांचा आहे. बाकीचे सगळे सहकार्य त्यांना त्यांच्या सोबत चालताय. जसं मामाने यावर्षी बाबासाहेब मामा कापशे वस्तादनी या कुस्ती मैदानाला चांदीची गदा देऊन फार मोठं सहकार्य केलंय. अशा माणसांचं जर सहकार्य असला तर या भागाची कुस्ती महाराष्ट्राच्या नकाशावरती दिसणार आहे. कुस्तीचा रिझल्ट अपेक्षित आहे. कुस्ती करा. डोक्याला डोकं लावून कुस्ती होत नाही. डोक्यातल्या विचारानं कुस्ती करा बोलवा. आणि विजय शिंदे, शाहरुख खान आखाड्यावरती चला. अवघ्या 1 मिनिटात कुस्ती लागणार आहे आपली. टाचणी पडली तर आवाजी एवढी शांतता लागली हो. विजयी पैलवानसाठी संजू नाना डोरे पाटील यांच्यावर प्रेम करणारे गायकवाड परिवार यांच्याकडून आखाड्याची चालू कुस्ती आहे. त्या कुस्तीमध्ये जो विजय होईल त्यांच्यासाठी गायकवाड परिवाराकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. वा, 1 किलो तुपाचा दाम लावलाय. गायकवाड परिवाराचं मनापासून कौतुक आहे. हो, छोटू भाऊ गायकवाड. तिकडं बाबांचं एटीएम तापलंय बाबा गायकवाडांचं. ज्यांनी प्रत्येक कुस्तीला 200 रुपये बक्षीस लावलंय. अरे एकेरी पट कलानी त्यातून किल्ली तोडून उठून गेला. त्याचं नाव हनुमंत काळे. अहो, दोन्ही पोरं चांगले बरोबर आहे. ते साहेब बसतात समोरचा तेवढ्या तोला मोलाचा आहे म्हणूनच टिकला. नाहीतर पानाला चुनाला वस्तू कुस्ती झाली असती. हो, विजय शिंदे पहिला पुकार. विजय शिंदे दुसरा पुकार. शाहरुख खान पहिला पुकार. शाहरुख खान हा कुस्ती क्षेत्रातला शाहरुख खान आहे. फिल्म इंडस्ट्रीतला नव्हे पण कुस्ती क्षेत्रातला हिरो म्हणलं तर शाहरुख खान. चल बाळा, शाहरुख खान आखाड्यावरती चला. दोन्ही पैलवान तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी आहे. स्वप्नील भाईने मग माईक हातात घेऊन सांगितलंय वेळेत आलं ते इरलेवाडी आहे. इथं निर्णय हॉल अँड सॉल निर्णय घेतला जातोय. आखाड्यावरती चला. भैया साहेब, स्वप्नील भैया पेटीवाले काय बसले तगडी कुस्ती. परत रवींद्र खैरे पैलवान काहीतरी करण्याच्या भूमिकेत. हनुमंत काळे तेवढ्या तोलामोलाचा आहे. त्याच्याकडे देखील खासियत आणि मास्टरकी आहे. कुस्ती चालून करण्यात माहीर आहे. असा हनुमंत शिंदे खालून दोडतोडत वरती चाललेलं पोरग कंदरला सराव करतोय. हनुमंत काळे नाव त्या पैलवानचं. कंदरला सराव करतोय. उमेश काका इंगळे असताचा पट्टा आहे. अंकुल गाव त्या गावचा पैलवान आहे पण कंदरला सराव करतोय. हातलाईची गाडी निघाली. पैलवान गाडीकडे चला. रवी पैलवान अटॅक प्रति अटॅक झालं पाहिजे. या 15 दिवसात तुमच्या रोज कुस्ती तिथून पुढं. पडलं पाल्ल्यापेक्षा लल्लं कसं याला महत्व दिलं पाहिजे. पाठीमागे ढकलू नका. शाबास. अटॅक.
बाप्यातले बाण बाहेर काढा. आता मंथन झालं, घुसळण झालं, अर्कवरती आलाय. कुस्ती करा, कुस्ती निकाली झाली पाहिजे. साधू महाराज पुजारी देवकते यांच्याकडून चालू कुस्तीला 500. काय आलंय का पहिलं? कोणाकडे जमा? तुमच्याकडेच आहे का? हा, 500 रुपयाचं बक्षीस चालू कुस्तीला. साधू महाराज देवकते विठ्ठल बिरदेव देवस्थानचे पुजारी आहे. पण या दोन्ही पैलवानाचे कलागुणात्मक खेळ बघितला आणि 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय. परत अटॅक प्रति अटॅक चालू आहे. कुस्ती निकालीच होणार आहे. आणि बार्शी तालुक्याचं भवितव्य लोकप्रिय दमदार पाणीदार माजी आमदार मान्य श्री राजभाऊ राऊत यांच्यातर्फे नंबर 1च्या कुस्तीला 75,000 रुपये इनाम आहे. कुस्ती निकाली करा म्हणून तर पैसे रुपये चालू कुस्ती निकाली करा नाहीतर 1 रुपया दिला जात नाही, अशी सूचना या कुस्ती मैदानाचे अध्यक्ष स्वप्नील भैया देवकोते यांनी सूचना दिलेली आहे. आणि कुस्ती मैदानाचे उपाध्यक्ष भैयासाहेब डोरे ही देखील एक राम लक्ष्मणाची जोडी आहे. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा सुख दुःख सगळ्यामध्ये संघ असणारी 2 पोर आहे. आणि तमाम गावकरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतात. आणि एकेरी पटाने 1 चाक टाकण्याचा प्रयत्न आहे. दोघांना समसमान संधी करा की टाळ्या तरी करा, जोरदार टाळ्या करा. काय कुस्ती आहे, हृदयाचं ठोकं चुकणारी कुस्ती. पंचांनी फिरत राहा. शबास, घातकी पोर आहे तो दोन्ही. रोज ऐकायला भेटतंय ह्यानं त्याला पाडलं त्यानं ह्याला पाडलं. आज गाठ पडली ठका ठका. परत एकेरी पट काढतोय. तिथंच 1 चाक टाकण्याचा प्रयत्न आटोकाट चालू आहे. हनुमंत काळे नाव त्या पोराचं. आणि वाहेगुरु हनुमंत काळे कंदरला सराव करा. उमेश काका